सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे. डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली 40 वर्ष निरंतर कार्यरत आहोत. बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आजच्या 16व्या भागाचा विषय आहे सिद्धार्थाची सुरुवातीची लक्षणे. या विषयाचे स्पष्टीकरण असे की ते बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या पहिल्या भागातील सिद्धार्थाची सुरुवातीची लक्षणे या शीर्षका अंतर्गत 7वे प्रकरण आहे. या शीर्षका अंतर्गत बाबासाहेबांनी एकूण 37 आकड्यात माहिती दिली आहे. तिचा आपण अभ्यास व स्पष्टीकरण करणार आहोत. विनंती अशी, धम्मबंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र धम्मग्रंथातील माहितीचे स्पष्टीकरण ऐकत व पाहत आहात तेव्हा हे स्पष्टीकरण शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व पाहावे. याचा संदर्भ आहे महाराष्ट्र शासनाच्या 11व्या खंडाच्या पुरवणी पुस्तिकेनुसार बोधिसत्ता या नाटकाच्या पुस्तकातून काही संदर्भ घेऊन बाबासाहेबांनी सुरुवातीची लक्षणे या प्रकरणात माहिती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथात सिद्धार्थाची सुरुवातीची लक्षणे याची माहिती एकंदर 37 आकड्यात दिली आहे. ती पुढील प्रमाणे. आकडा 1. जेव्हा जेव्हा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत स्थानी जाऊन ध्यानधारणा करण्यात मग्न होत असे. आकडा 2. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक हातून होऊ नये याची दक्षता सिद्धोधन घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसत. एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? 8वा आकडा आहे. त्याच्या मित्रांना यावर काही उत्तर द्यावे हे कळेच ना. कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. आकडा 9 असा आहे की शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. ही ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. हा शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असत. 10 आकडा. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्र चालवण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कलंक इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो कधीही तयार होत नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तर तू ये.
त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे सुद्धा आवडत नाही. सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी त्याला उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी की आई, मला सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी त्यावर उत्तर देई ते असे की ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियांनी मात्र लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे रक्षण कोण करील? त्यावर सिद्धार्थ म्हणतो की पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर मात्र गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यासाठी शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्यांचे मित्र या गोष्टीला महत्त्वच देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत, ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थच येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियांच्या जीवनाचा सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटत. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे की आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस पशूचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो, अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला. त्यांनी त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी बरे मारले असावे. थोड्याच वेळात त्याच्या आत्याचा मुलगा देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधानिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिला आहेस का?
सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक असतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अजिबात अमान्य केली. तो म्हणाला की जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा काय होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या आतेभावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली ही त्याची स्वभाव लक्षणे अशी होती. बाबासाहेब आंबेडकरांनी ती आपल्या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीची लक्षणे या प्रकरणात लहानपणीच्या सिद्धार्थाच्या एकूण 8 लक्षणांचे वर्णन वरील 37 आकड्यामध्ये केलेली आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे की ध्यानधारणा. दुसरा मुद्दा आहे बौद्धिक बरोबरच युद्धविद्या व पौरुषेयतेचा विकास. तिसरा मुद्दा आहे दयाशील प्रवृत्ती. चौथा मुद्दा आहे वप्रमंगल उत्सवाचं पालन. पाचवा मुद्दा आहे की निष्कलंक निरुपद्रवी प्राण्यांना मारणे अयोग्य. सहावा आहे क्षत्रियांचा धर्म माणसे मारणे होऊ शकत नाही. आणि सातवा मुद्दा आहे समाधी मार्ग. आठवा मुद्दा आहे परमोच्च प्रेमभावना. या 8 मुद्दे जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी 37 आकड्यामध्ये आपल्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. त्यातला पहिल्या मुद्द्याचं जे वर्णन आहे तो कुठला आहे तर ध्यानधारणेचा. ध्यानधारणा हे बुद्धाचे लहानपणापासूनचे पहिले लक्षण असल्याचे बाबासाहेब सांगतात. आपण अगोदरच्या 15व्या भागात बुद्धाने लहानपणीच पहिले ध्यान केले होते त्याचा प्रसंग पाहिला. तसेच लहानपणी ध्यान केल्याचे स्पष्टीकरण बुद्धाने बोधिराज कुमार आणि आग्गीवेसन यांना दिलेले सुद्धा आहे. त्याचाही आपण अभ्यास अगोदरच्या भागामध्ये केलेला आहेच. सिद्धार्थ वडिलांच्या शेतात जात होता व कामही करत होता. कामातून वेळ मिळाल्यानंतर तो ध्यानधारणा करायचा यालाही पुष्टी सर्व ग्रंथामध्ये मिळते. त्याचे संदर्भ सुद्धा आपल्याला मिळतात. दुसरा जो मुद्दा आहे तो बौद्धिक म्हणजे सिद्धार्थाच्या बौद्धिकतेबरोबरच युद्धविद्या व पौरुषेयतेचा सुद्धा विकास करण्यासाठी त्याच्या वडिलांनी काळजी घेतली होती. त्याचे स्पष्टीकरण आपण पाहिलं. त्याचा सारांश थोडक्यामध्ये असा की बौद्धिक बरोबरच युद्धविद्या व पौरुषेयतेचा विकास हे दुसरे लक्षण बाबासाहेब आंबेडकर सांगतात. 2 ते 3 मध्ये आकड्यामध्ये बौद्धिक बरोबरच युद्धविद्या ह्याचे हे वर्णन केले आहे. सिद्धार्थाच्या बौद्धिक विकासाबरोबर क्षत्रियांना आवश्यक अशी युद्धविद्या व पौरुषत्वाची ही शिक्षण शुद्धोधनाने दिले होते. शुद्धोधनाने सिद्धार्थाचे शिक्षण वयाच्या 8व्या वर्षापासून सुरू केले होते. प्रथम 8 ब्राह्मण व नंतर सब्बमित्ता याच्याकडे शिक्षण त्याने घेतले होते. या बौद्धिक शिक्षणाबरोबरच शुद्धोधनाने सिद्धार्थाला युद्धविद्येचे व पौरुषत्वाच्या विकासाचे शिक्षण सुद्धा दिले होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तिसरा जो आहे मुद्दा तो बुद्धाची लहानपणची दयाशील प्रवृत्ती हे त्याचं तिसरं लक्षण आहे. आकडा 4 ते 7 मध्ये या दयाशील प्रवृत्तीचं बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केलेलं आहे. सिद्धार्थ शोषण व पिळवणुकीच्या विरोधात होता हे त्याचे लक्षण सुरुवातीपासूनचेच असल्याचे बाबासाहेब सांगतात. त्याच्या स्पष्टीकरणार्थ बाबासाहेब प्रसंग सांगतात की वडिलांच्या शेतावर काम करणाऱ्या मजुरांची स्थिती पाहून तो हळहळतो. एका माणसाने दुसऱ्या माणसाची पिळवणूक करणे तसेच मजुरांच्या कष्टावर मालकाने सुखोपभोग घेणे हे मात्र त्याला तो अयोग्य असे म्हणतो. त्यानंतरचा मुद्दा आहे की वप्रमंगल उत्सवाचं सिद्धार्थ पालन करत होता. हे एक महत्त्वाचं लक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी आकडा 9 ते 11 मध्ये
त्याची माहिती दिलेली आहे. शाक्यांचा व प्रमंगल उत्सव हा फार मोठा उत्सव शेतीशी निगडीत असल्याचे वर्णन सर्वत्र मिळते अथवा आढळते. सिद्धार्थाचे पहिले ध्यान सुद्धा लहानपणी या उत्सवाच्या दिवशीच झाल्याचे संदर्भ आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिले आहेत. सिद्धार्थ या उत्सवाचे पालन करीत असे. तो दरवर्षी या उत्सवादिनी स्वतः नांगर धरण्याचे काम करीत असे व स्वतः शेतावर जाऊन शारीरिक काम ही सुद्धा करीत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की निष्कलंक निरुपद्रवी प्राण्यांना मारणे अयोग्य हे एक लक्षण प्रकर्षाने जाणवते आणि त्याचे वर्णन 12 ते 14 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे की सिद्धार्थाला युद्धविद्येचे शिक्षण मिळाले होते, परंतु त्याचा वापर निष्कलंक व निरुपद्रवी प्राण्यांना मारणे हे योग्य नसल्याचे सिद्धार्थ आपल्या मित्रांना सांगतो. म्हणजेच हिंसा करणे हे त्याला सुरुवातीपासूनच आवडत नव्हते. तो यासाठी मित्रांबरोबर शिकारीला जाण्यास नकार देतो. हिंसा करणे हे अयोग्य आहे याचे हे स्पष्टीकरण तो त्यावेळेस देत होता. त्यानंतरचं लक्षण आहे की सिद्धार्थ म्हणतो की क्षत्रियांचा धर्म माणसे मारणे होऊ शकत नाही. हे अतिशय महत्त्वाचं जे लक्षण आहे त्याचं वर्णन बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ते 19 या आकड्यामध्ये आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये म्हटलं की प्रजापती गौतमी सिद्धार्थाला क्षत्रियांच्या धर्माबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. शिकार करणे, नेमबाजी करणे, युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. यावर सिद्धार्थ प्रजापतीला विचारतो की माणसाला मारणे हा माणसांचा धर्म कसा होऊ शकतो आणि जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत का? यावर गौतमी निरुत्तर होई. त्यानंतरचं लक्षण बाबासाहेबांनी सांगितलं की समाधी मार्ग हे 7वे लक्षण आहे आणि आकडा 20 ते 25 यामध्ये सिद्धार्थाच्या समाधी मार्गाच्या लक्षणाचे वर्णन बाबासाहेबांनी केलं आहे. तो आपल्या मित्रांना समाधी लावण्यास प्रेरित करे. त्यावेळेस एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करायला शिकवी, परंतु त्याचे मित्र मात्र त्याची मस्करी करत. सिद्धार्थाच्या आई वडिलांना सुद्धा सिद्धार्थाने ध्यान धारणेचा ध्यास घेतलेला आवडत नव्हता, परंतु सिद्धार्थाने ध्यान धारणेचे महत्त्व अतिशय सुंदर शब्दात साध्या भाषेत सांगितले आहे. तो म्हणतो की योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिंगत होते. यावर सिद्धार्थाचा ठाम विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे की आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूंचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. शेवटचा मुद्दा याच्यामधलं म्हणजे 8वं लक्षण आहे की परमोच्च प्रेम भावना हे 8वं लक्षण आहे. आकडे 26 ते 36 मध्ये सिद्धार्थाच्या परमोच्च प्रेम भावनेचे वर्णन केलेले आहे. परमोच्च भावनेच्या स्पष्टीकरणासाठी सिद्धार्थ आणि देवदत्त यांच्यामध्ये एका पक्षावरून घडलेला प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आहे. सिद्धार्थ शेतावर गेला होता. एका झाडाखाली बसला होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला. त्याने पक्षाला देवदत्ताने मारलेला बाण काढला व त्याची शुश्रूषा केली. तेवढ्यात देवदत्त येऊन त्याला पक्षी मागतो. सिद्धार्थ पक्षी देण्यास नकार देतो. हे भांडण न्यायाधीशाकडे जाते. न्यायाधीश सिद्धार्थाची भूमिका मान्य करून वाचवणारा मालक असल्याचा निकाल देतो. तेव्हापासून सिद्धार्थ देवदत्ताचा शत्रू बनला. सिद्धार्थाने पक्षाच्या संरक्षणासाठी आपल्या आत्याच्या मुलाशी कायमचं शत्रुत्व पत्करलं. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची ही सर्व स्वभाव लक्षणे अशी होती. त्याचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जे दिलेले 37 आकडे ते आपण सांगितले आणि ते 37 आकड्यामध्ये 8 लक्षणं कुठले आहेत त्याचंही वर्णन करण्याचा आपण साध्या आणि सोप्या भाषेत प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीची ही लक्षणे आपण सिद्धार्थाच्या 8 लक्षणांचा सर्व अभ्यास केल्यानंतर या अभ्यासातून हे स्पष्ट होते की लहानपणापासूनच सिद्धार्थामध्ये ही जी तथागत भगवान गौतम बुद्धांना होऊन नंतर जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्याची ही सर्व लक्षणं लहानपणीच आपल्याला दिसून येतात असे यावरून स्पष्ट होते.
आपण सुरुवातीची लक्षणे या प्रकरणाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व पाहिले त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र ग्रंथातील सुरुवातीची लक्षणे या भागाचे विवेचन आपणास आवडत असेल, तसेच विवेचनाची पद्धत आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय अशोक, जय भारत. साधू साधू साधू.